तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, आज तिसरा गुरुवार आहे आणि मी देवीसाठी वस्त्र बनवायला घेतलेलं आहे. खरं तर सांगायचं म्हणजे की पहिल्या गुरुवारीच मी बनवणार होते, पण माझं काही जमलं नाही कारण की आम्ही आमच्या घराचं काम चालू झालं याच महिन्यामध्ये, तर तिकडे गेलो होतो कारण की थोडं बोर वगैरे घ्यायचा होता, तर त्याच्यातच आम्ही गुंतलेलो होतो. आता घरी आल्याच्या नंतर मी बघितलं तर हे काम म्हटलं करून घ्यावं, हे देवीसाठी वस्त्र बनवून घ्यावं. आता तिसरा असला मग काय झालं गुरुवारी आता मी काय केलं, पहिलं एक मेन फॅब्रिक घेतला आणि त्याच्यानंतर खालून जे आहे ना ती पिशवी घेतली मी. कोरी पिशवी होती, आपलं जसे सोन्यासंग येते कॉटन पिशवी तसली पिशवी होती. आणि ते नंतर मी कट करून छान त्याला हे करून घेतलं, खालून सिलाई मारून घेतली आणि वरती जे आहे त्याला एकदम टिप मारून आणि जसं की प्लेट्स काढून छोटे छोटे चुन्या पाडल्या आणि चुन्या पाडून घेतलं. आता खालच्या याला बॉक्स प्लेट मारल्या होत्या, आधी वरच्या याला सिंगल प्लेट मारल्यात कारण की कसं थोडा फ्लेअर दिसावा म्हणून. आणि खरंच खूप छान फ्लेअर आला होता. दोन्ही साईडला फिनिशिंगसाठी दाबटीप मारून घेतली आणि वरच्या साईडला पण फिनिशिंगसाठी दाबटीप मारून घेतली, त्याच्यावरती गोटापट्टी लावली. आता कसं झालंय, सिंगलच गोटापट्टी लावली होती पण ते काय मला एवढी आवडली नाही, त्यामुळे मी डबल लावली. पण घेर कसा दिसतो हे नक्की सांगा. घेर खूपच छान झाला त्याचा, छोटासाच पण घेर खूपच छान झाला. आणि त्याच्या मध्ये दादू एवढा त्रास देत होता की कुच चालूच होतं त्याचं. आणि ते दोघं कसं असतं, मी काही काम करायला बसले की त्या दोघांना नको असतं. दादू असा मागं मशीनपासून असा हालतच नाही, तिथेच बसतो. त्याचं लय झालं तर ते मशीनच्या वर बी चढायला हे करतो. बघितलं त्याचा हात कसा मध्ये करतो. आणि गोटापट्टी लावल्यावर खरंच खूप छान दिसते. मग नंतर मी गडव्याला पण लावून एकदा तुम्हाला दाखवलं, जे तांब्याला आपण कलश स्थापना करतो तसं करून दाखवलं तुम्हाला. आता झाली होती संध्याकाळची वेळ आणि पूजा मांडायची होती, तर मी काय केलं की पूजा मांडून घेतली. मी पण रेडी झाली आणि पूजा मांडून घेतली. मी सिंपलच पूजा मांडत असते आणि मी हे टेबलच्या वर मांडते कारण की मुलं खाली काही ठेवत नाही, पूजा वगैरे काहीच त्यांना नकोसं वाटतं खाली. त्यामुळे मी वर टेबलच्या वर मांडली की त्यांचा काही हात पोचत नाही. आणि मग तो खालून पूजा पण करते, वरून पूजा पण करतील वरती, पण खालून काय खाली ठेवत नाही देवाला. त्यामुळे मग अशी सिंपल पूजा मांडून घेतली आणि देवीची पूजा वगैरे केली. आता हे मुकोटा नाही माझ्याकडे, तर मी थोडं हे केलं. तर नैवेद्याचं झालं, भात झालं, भाजी झाली, आणखी गोबीची भाजी पण बनवली होती. अजून वरण बनवलं होतं, खीर बनवली होती आणि चपाती बनवली होती. चला, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, तर त्यामुळे मी उपवास आता सोडायला घेणार आहे. चला तर, बाय बाय.